नमस्कार। आज आपल्या सासू सून किचनमध्ये मी सुनबाई रोहिणी, मी सासूबाई शोभा। आता आज आपण बनवणार आहे बेसनच्या पिठापासून कटाची आमटी। प्रत्येक वेळा हरभऱ्याची डाळीपासून न बनवता आपण बेसनच्या पिठापासून आज कटाची आमटी बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी बेसन पीठ, थोडीशी कोथिंबीर, 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरं, 20-25 लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं खोबरं। तर आता आपण बेसनचे आता 2 चमचे आपण बेसनचं पीठ पाण्यामध्ये टाकलेले आहे। तर त्याच्या पूर्ण अशा गाठी आपण पूर्ण या पाण्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण त्यासाठी वाटण करून घेणार आहे। आता आपण खोबरं जे कापलं होतं ते, लसणाच्या पाकळ्या, जिरं, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर याचं आता आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहे। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ। आता असं थोडंसं जाडसर पद्धतीनंच वाटण घ्यायचं, म्हणजे कट आमटीला चांगल्या पद्धतीने येतो। आता आपण गॅसवरती भांडं ठेवूया आणि चांगलं भांडं तापलं की त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेऊया। हां, आता तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि वाटलेलं वाटण टाकून घेऊया। वाटण चांगलं हलवावं। चांगला असा कलर येऊस्तोपर्यंत ते आपण हलवत राहावं। चांगल्या पद्धतीने भाजलं की आमटीला कट असा चांगल्या पद्धतीने येतो आणि चवी खूप चांगली लागते। तर मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चटणी टाकून घेऊया, लाल तिखट आपल्या चवीनुसार 2 ते 3 चमचे टाकून घेतली। आता ती देखील चांगल्या पद्धतीने तेलामध्ये मिक्स करून घ्या। आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण जे बेसनच्या पिठाचं पाणी बनवलं होतं ते थोडंसं टाकून घ्यायचं। त्यानुसार थोडंसं आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। होतच नाही मी जरा आता चांगलं असं आपण हलवलेलं आहे। तर आता तेल आपल्या सुटलं की त्याच्यामध्ये आपण आता पाणी जे केलेलं आहे बेसनच्या पिठाचं ते ओतून घेऊया। आता पहा, छान असा कट आलेला आहे आमटीला। तर आता ह्याची एक आपण उकळी काढून घेऊया। आता छान अशी उकळी आलेली, तर त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे वासही खूप छान येईल आणि चवही खूप चांगली लागेल। बघा, कलर आलेला आहे। आणि आता आपण घरामध्ये जर आपल्या घरामध्ये जर कालवणला काही नसेल तर आपण झटपट पद्धतीने बेसनच्या पिठापासून आणि सगळ्यांना आवडेल अशी झटपट जमणाऱ्याची रेसिपी आपण कटाची आमटी छान पद्धतीने सगळ्यांना आवडेल अशी करू शकतो। बघा, तुम्ही ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। कट चांगला येतो। हा बघा, किती सुंदर असा कट आलेला आहे आणि चवही खूप चांगली अशी लागणार आहे। तुम्हाला खरंच तुमच्या घरच्यांना खूप आवडेल।